देश-विदेशातल्या बातम्यांमध्ये सुरुवातीला बातमी आहे ती सगळ्यांसाठीच महत्त्वाची। सोशल मीडियावर सध्या वाघांचे व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहेत आणि यात कधी वाघाला दारू पाजतानाचे व्हिडिओ दिसतात तर कधी वाघांच्या हल्ल्याचे। पण हुबेहूब खरे वाटणारे हे व्हिडिओ एआयच्या मदतीने बनवण्यात आले। या व्हिडिओमुळे त्रस्त झालेल्या वन विभागाने अखेर कायदेशीर कारवाईचे आदेश दिलेत। पाहूया एआय वाघांचा हा एक विशेष रिपोर्ट। कधी एखादा माणूस चक्क वाघाला दारू पाजतो, कधी एखादा वाघच दारुड्या माणसाला घरी आणून सोडतो। तर कधी एखादी महिला वाघाला बघूनही एखादं मांजर उभं असल्यासारखं वागते। हल्ली असे व्हिडिओ सोशल मीडियावर फारच पाहायला मिळतात। कदाचित तुम्ही देखील हा व्हिडिओ तुमच्या सोशल मीडियावर फीडमध्ये पाहिला असेल। पण खरंच असं घडतंय का? हे व्हिडिओ खरे आहेत का? असाच आणखी एक व्हिडिओ चंद्रपुरातही व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये एका वाघाने ब्रह्मपुरी वन डेपोत गार्डवर हल्ला केला। वन डेपोच्या वृद्ध गार्डला वाघानं फरफटत जंगलात नेलं। पण खरंच अशी घटना ब्रह्मपुरीमध्ये घडलीये का? तर अजिबात नाही। हे सर्व व्हिडिओ साफ खोटे असून एआयच्या माध्यमातून असे व्हिडिओ तयार केले जात आहेत। अशा व्हिडिओमुळे वन विभागाचं काम वाढलंय। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी असे व्हिडिओ बनवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत। काय आहे की आता इंस्टाग्राम आणि यूट्यूब आणि याचा हे झालेलं आहे, लोकांना क्लिक्सवरती पैसे मिळतात, परंतु क्लिक्ससाठी आपण जनतेमध्ये भीती निर्माण करणे। कारण आता सध्याच्या घटनेत तुम्ही पाहिलं असेल की शिरूरकडे जेव्हा बिबट्याचा तो हल्ला झाला, यामध्ये असं लक्षात आलं की आपण हे दिसलं की लोकांनी जनतेने रस्त्यावर आले, वन विभागाच्या गाड्या जायल्या, अनेक स्टाफला हे झालं। इव्हन काही असे एक्सवरती व्हिडिओज पण आलेले आहे की एक व्यक्ती हरणाच्या पिल्लाला हे करताना दिसतोय आणि अचानक तिकडनं वाघ येतो। तर हा इतका खरा व्हिडिओ वाटतो। हो, गाडी सुद्धा त्याच्यात हलताना दिसते, गाडी सुद्धा हलताना दिसते। तर असे व्हिडिओ, हा खोटा व्हिडिओ आहे। आता हा व्हिडिओ कामठी, नागपूरच्या जवळच्या कामठीच्या जंगलातला दाखवला, परंतु अशी कुठली घटना घडलीच नाही आहे। पण ह्या व्हिडिओजमुळे काय होतं की सर्वसामान्य जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं। आज शेतकरी जेव्हा शेतामध्ये जातो त्याचा दृष्टिकोन असा आहे, त्यांनी पाहिलेला वाघ आणि पिकाचं जेव्हा आता तोडणी आलेली आहे, कपासीचा सीझन आहे, अशा वेळेला त्याला शेतकऱ्यांना लेबर मिळत नाहीत आणि त्याचं पीक खराब होतं आहे। शहरातल्या व्यक्तींना हे करमणूक म्हणून बघतात। तर दोन्ही ठिकाणचे दृष्टिकोन वेगळे आहेत आणि गावातल्या सर्वसामान्य व्यक्तीला जेव्हा अनेक वर्षांपासून वन विभाग असो, NGOज असो, हे जनजागृती करताना दिसतात आहे। फार मेहनत लागते, शिक्षणाचा अभाव असतो अशा ठिकाणी आणि हे मोबाईल आता असा झालेला आहे की खेळणं हाती आलाय। वन्य प्राण्यांच्या खोट्या हल्ल्यांचे एआय निर्मित व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत। या व्हिडिओंना लाखोंच्या घरात लाईक आणि व्ह्यूजही मिळतात। त्यामुळे असे व्हिडिओ बनवणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय। त्याहूनही धक्कादायक म्हणजे या व्हिडिओची पडताळणी न करताच असे व्हिडिओ शेअर केले जातात। पण असं करणाऱ्यांविरोधात सायबर गुन्हे दाखल केले जाणार आहेत। करमणुकीसाठी असणारी क्लिप जेव्हा लोकांमध्ये दहशत म्हणून ॲक्सेप्ट होते, तेव्हा त्याच्यावर कानूनन कारवाई करणं आवश्यक आहे। याच्यामध्ये कानूनमध्ये आपले प्रोव्हिजन्स आहे, IPC मध्ये प्रोव्हिजन्स होते, आता BNS मध्ये पण प्रोव्हिजन्स आहे, IT ॲक्टमध्ये पण त्याच्या प्रोव्हिजन्स आलेले आहे। मिनिमम आपण पकडून घेऊ चलू की 3-3.5 वर्षाची शिक्षा पण याच्यामध्ये आहे। तरी एक गंभीर झालेला आहे जेव्हा वन विभाग, वन्य प्राणी, वन्यजीव प्रेमी हे सगळे आता सतर्क झालेले आहेत। कारण मानव आणि वन्य पशु यांचं सहअस्तित्व अशा क्लिप्समुळे एक भविष्यात धोक्यात येईल काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर। यानंतर जाऊया अमेरिकेत। अमेरिकेत इतिहासातील सर्वाधिक मोठा शटडाऊन सुरू आहे। गेले 38 दिवस सरकारी कर्मचारी पगाराशिवाय काम करतायत, तर काही ठिकाणी बंदमुळे कर्मचारीही उपलब्ध नाहीत। अशात सर्वाधिक फटका बसतोय तो विमानसेवेला। अमेरिकेतील प्रमुख 40 विमानतळांवरील विमानसेवेत कपात करण्यात आली आहे। इतरही अनेक सेवांवर या शटडाऊनचा परिणाम होतोय। का लांबतोय हा शटडाऊन? अमेरिकेतील विमानसेवा आणि इतर सेवा कशा विस्कळीत झाल्यात? शटडाऊनवर तोडगा काढण्याचा ट्रम्प प्रशासन प्रयत्न करतंय की नाही? शटडाऊन लांबला तर काय होईल? पाहूया एक सविस्तर रिपोर्ट। 38 दिवस अमेरिकेचा वेग मंदावला।
लाखो कर्मचारी पगाराशिवाय. अमेरिकेतला सर्वात मोठा शटडाऊन. अमेरिकेत गेल्या 38 दिवसांपासून शटडाऊन आहे. म्हणजेच सरकारी कर्मचारी पगाराशिवाय काम करतायत किंवा काही कर्मचाऱ्यांना रजेवर पाठवण्यात आलंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सरकारी योजनांसह सेवांनाही याचा फटका बसतोय. त्यातही अमेरिकेतील हवाई प्रवासाला सर्वात जास्त फटका बसलाय. शुक्रवारी तर 5000हून अधिक उड्डाणं रद्द किंवा विलंबित झाली. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशननं गुरुवारी न्यूयॉर्क, वॉशिंग्टन DC मधील 40 प्रमुख विमानतळांवर उड्डाण कपातीची घोषणा केली. या 40 पैकी बहुतेक विमानतळं देशातील सर्वात व्यग्र विमानतळांपैकी आहेत. आम्ही 40 व्यग्र विमानतळांची यादी तयार केली आहे. तिथं विमान उड्डाणांमध्ये 10% कपात करत आहोत. त्यामुळे एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सवरील तणाव कमी होईल. हे पाऊल एका महिन्याहून अधिक काळ पगाराशिवाय काम करणाऱ्या हवाई वाहतूक नियंत्रकांची कमतरता दूर करण्यासाठी उचलण्यात आले. FAAच्या या निर्णयामुळे थँक्सगिव्हिंगच्या सुट्टीपूर्वी प्रवास करण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांची चिंता वाढली आहे. एका वृत्तानुसार अनेक प्रमुख विमान कंपन्यांनी आधीच उड्डाणं रद्द केली आहेत. यात प्रादेशिक आणि प्रमुख विमान कंपन्या समाविष्ट आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर याचा परिणाम होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त होतीये. दरम्यान या निर्णयामुळे दररोज 1800 उड्डाणं रद्द होण्याचा धोका आहे. याचा 2,68,000 प्रवाशांना फटका बसू शकतो. ही कपात हळूहळू वाढेल. शुक्रवारपासून उड्डाणं 4% कमी झाली. 14 नोव्हेंबरपर्यंत ती 10% पोहोचतील. ही कपात सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत लागू असेल. याचा परिणाम देशांतर्गत उड्डाणांवर होईल. डेल्टा एअरलाइन्सने शुक्रवारी 170 उड्डाणं रद्द केली. युनायटेड एअरलाइन्सनं 200 उड्डाणं रद्द केली. अमेरिकन एअरलाइन्सनंही 220 उड्डाणं कमी केली. साऊथ वेस्ट एअरलाइन्सनं 100 उड्डाणं रद्द केली. दरम्यान किती उड्डाणं रद्द करायची हे कंपन्यांवर अवलंबून असल्याचं FAAनं सांगितलंय. तर विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी काही मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या. फ्रंटियर विमान कंपनीनं पुढील 10 दिवसांत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सूचना जारी केल्या आहेत. जर तुम्ही शुक्रवारी किंवा पुढील 10 दिवसांत प्रवास करत असाल तर बॅकअप तिकीट बुक करा. दुसऱ्या एअरलाईनवर इकॉनॉमी क्लासमध्ये स्विच करा. हे बदल मोफत ठेवण्यात आलेत. अमेरिकन, डेल्टा, साऊथ वेस्ट, युनायटेड आणि फ्रंटियर यांनीही काही सवलती दिल्या आहेत. लोक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय त्यांचं तिकीट बदलू शकतात. तर तृतीय पक्ष वेबसाईटवरून बुकिंग न करता थेट एअरलाईन्सची बुकिंग करा. जर फ्लाईट रद्द झाली तर एअरलाइन्स परतफेड करेल असं सांगण्यात आलंय. अमेरिकेत हे शटडाऊन सुरू होऊन 38 दिवस झालेत. मुळात हा शटडाऊन काय असतो, तो का सुरू होतो ते पाहूया. अमेरिकेचं सरकार चालवण्यासाठी प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प मंजूर करणं आवश्यक असतं. जर काही कारणास्तव सिनेट आणि हाऊस यांची मंजुरी मिळाली नाही आणि फंडिंगचं विधेयक पास झालं नाही तर सरकारी यंत्रणांना, कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही. परिणामी बिगर अत्यावश्यक सेवा आणि कार्यालय बंद होतात. याला शटडाऊन म्हटलं जातं. 1 नोव्हेंबरपासून अमेरिकेत नवा अर्थसंकल्प लागू होतो. यंदा 1 नोव्हेंबरपूर्वी दोन्ही सभागृहांमध्ये निधीवर एकमत झालं नाही. त्यामुळे ऑक्टोबरपासून शटडाऊन सुरू आहे. या बंदमुळे अमेरिकेतील विमानसेवेला सर्वाधिक फटका बसू लागलाय. 13,000 नियंत्रक आणि 50,000 वाहतूक सुरक्षा एजंट पगाराशिवाय काम करतायत. तर इतर सेवांवरही या शटडाऊनचा परिणाम होतोय. बंदमुळे 42 दशलक्ष अमेरिकन नागरिकांना मिळणारी फूड स्टॅम्प अर्थात स्नॅप मदत थांबली आहे. अमेरिकन कृषी विभागाकडे या कार्यक्रमासाठी केवळ $5 अब्ज राखीव निधी आहे. तर नोव्हेंबरपर्यंत ही योजना सुरू ठेवायची झाली तर $9.2 अब्ज गरज आहे. आतापर्यंत 6,70,000 सरकारी कर्मचाऱ्यांना रजेवर पाठवण्यात आलंय. तर 7,30,000 कर्मचारी पगाराशिवाय काम करतायत. त्यामुळे अंदाजे 14 लाख नागरिक कुटुंबाच्या खर्चासाठी कर्जावर अवलंबून असल्याची आकडेवारी बायपार्टिझन पॉलिसी सेंटरनं दिली आहे. तर काँग्रेसनल बजेट ऑफिसनुसार कर्मचाऱ्यांचं दररोज 3,300 कोटी पगाराचं नुकसान होत आहे. 11,000 हवाई वाहतूक नियंत्रकांना वेतन मिळालेलं नाही. लष्कर, पोलीस, सीमा सुरक्षा आणि हवाई वाहतूक नियंत्रक पगाराशिवाय काम करतायत. कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना अन्न मदत थांबण्याचा धोका आहे. राष्ट्रीय अण्वस्त्र सुरक्षा एजन्सीनंही 1400 कर्मचाऱ्यांना रजा दिली आहे. याचा अण्वस्त्र सुरक्षा योजनेवर परिणाम होऊ शकतो अशी भीती आहे. आरोग्य सेवा कार्यक्रमासाठी अनुदान वाढवण्याची ट्रम्प यांची इच्छा नाही. आतापर्यंत विधेयकावर 14 वेळा मतदान झालं. मात्र प्रत्येक वेळी बहुमतासाठी आवश्यक 60 मतं मिळालेली नाहीत. त्यामुळे शटडाऊनचा तिढा काही सुटत नाहीये. याचा अमेरिकन अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो असं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. शटडाऊनमुळे दर आठवड्याला आर्थिक विकास दरात 0.1 किंवा 0.2% घसरण होऊ शकते असा अंदाज आहे.
दरम्यान गेल्या 50 वर्षात अनेकदा अमेरिकेला शटडाऊनला सामोरं जावं लागलंय. शेवटचा शटडाऊन 2018-19 या वर्षात होता, तोही ट्रम्प यांच्याच काळात. तो 36 दिवस चालला होता. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात 3 वेळा शटडाऊन झाला. तर 1980च्या दशकात माजी अध्यक्ष रोनाल्ड रिगन यांच्या कार्यकाळातही 8 वेळा शटडाऊन झाला होता. मात्र सध्याच्या शटडाऊनमुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो. अमेरिकेला सुमारे $7 अब्ज फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर ट्रम्प काही तोडगा काढतात की त्यांचीच आडमुठी भूमिका रेटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.